उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे नमन दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालली सकळा नामा म्हणे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी सावता महाराज की जय श्री संत महाळू बाबा की जय अत्रि ऋषी अनुसया माता की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री मातृपितृभ्यो नमः श्री रुक्मिणी रमणाय नमः अध्याय 28वा कालपासून 28वा अध्यायाला आरंभ झालेला आहे काही ओव्या त्यापैकी 80च्या जवळपास ओव्या झाल्यात आणि त्यामध्ये गोमातेचं महत्त्व आलेलं आहे काही दानाचं महत्त्व आलं आणि काही गोदानाचं आणि गोपूजनाचं महत्त्व त्यामध्ये आलेलं आहे काल बराचसा चिंतनाचा भाग आपण नक्षत्रदान वगैरे पाहिलं 27व्या अध्याय आणि 28व्या अध्यायात गोदानाच्या संबंधित कथा आहे चला आता पुढील काय कथा आहे ते आपण बघणार आहोत किती ओव्या झालत्या 80 का 100 100 का तुम्ही इंजिनिअरिंग करून गेलेला असेल ना 80 हा तव युधिष्ठिर पुसता होय की सर्वात पवित्र काय हे ऐकून गांगेय बोलता झाला म्हणे पूर्वी व्यासासी भला शुके ऐसाच प्रश्न केला सर्व यज्ञात कोण झाला यज्ञ थोर काय करुणी महानुभव यती स्वर्गगती ते पावती देव काही सेनी संतोषती कोठे राहती अध्वर दाना माझी निर्धार कोण दानासी थोर आणि पवित्रात पवित्र काय सांगा हे ऐकुनी पुत्रासी सर्व सांगे व्यास ऋषी म्हणे यज्ञाहुनी विशेषी गोदान थोर जे केलिया स्वर्ग पावती गायीचे विषयी प्रीती यज्ञे कर्मे राहटते घृतादी कारणत्वे घृत होमे देवादिकही संतुष्ट होता ते पाही पवित्राहून पवित्र गायी याहुनी काही नाही श्रेष्ठ बघत होतो आपण गायीहून श्रेष्ठ त्या ठिकाणी काहीच नाही गायीसी सिंगे नव्हती पहिली पाठी ही तपश्चर्या केली ब्रह्मयापासून दिले शृंगे देखा हे झालेलं होतं का तर ब्रह्मदेवापासून तिला शिंगे त्या ठिकाणी प्राप्त झाली ऐशा गायी पूजी जाते तरी पुत्र पौत्री होई स्वर्गती हे शुके ऐकून प्रीती पूजिल्या गायी आणि मग त्यामुळं शुकदेवांनी सुद्धा गायीचे पूजन केलं तैसा तूही पूजी धर्मराया येरू म्हणे गांगेया गायीच्या मूत्रा आणि गोमया लक्ष्मीयुक्त ऐकतो धर्मराजा म्हणतात गायीच्या मूत्र म्हणजे गोमूत्रामध्ये आणि गोमय म्हणजे शेणामध्ये आम्ही लक्ष्मीचा वास आहे असं ऐकतो तर या संबंधित
हा संदेह टाळीजे दे तव बोलिले गंगात म्हणजे ये अर्थी अवधारीजे प्राचीन कथा. संशय आपल्याला मिटवण्याकरता इतिहास कथा ऐकायची आहे. गायीच्या शेणात आणि गोमूत्रात खरंच त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास आहे का? ब्राईटनेस पूर्वी कोणेक समयी दैत्यासी टाकून पाही गायी होत्या ती ठाई लक्ष्मी प्राप्त झाली. पूर्वी दैत्यासी टाकून पाही गायी होत्या ती ठाई लक्ष्मी प्राप्त झाली. एक वेळचा प्रसंग आहे. दैत्यांना टाकून या बहुतेक मारल्यानंतर किंवा दैत्यांना बाजूला केल्यानंतर टाकून या गायी ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी लक्ष्मी मात्या गेल्या. तेव्हा गायींनी पुसले तिये सुंदरे त्रैलोक्य रमणीये तू देवता कोण काय ऐकून लक्ष्मी बोलली. गाय त्या लक्ष्मी मातेला म्हणते की हे देवी तू कोण आहेस? तेव्हा लक्ष्मी माता म्हणतात मी वल्लभ सर्वा स्वमेव लक्ष्मी असे माझे नाव मी दैत्य टाकिले अपाव झाला तया. मी वल्लभ सर्वा स्वयमेव जो सर्वांचा वल्लभ आहे मी त्याची लक्ष्मी पत्नी आहे. लक्ष्मी माझं नाव आहे. मी त्या दैत्यांनी अपाय केला होता या जगाला म्हणून त्यांना मारलेला आहे. मग देव अधिष्ठिले ते परमसुखी झाले. आता वसावया आले तुम्हामध्ये. आणि मग देवांना त्या ठिकाणी आराधना करून ते आता परमसुखी झालेले आहेत. आणि म्हणून आता आम्ही तुझ्यामध्ये राहण्याकरता आलेलो आहे. लक्ष्मी माता त्या गाईला त्या ठिकाणी सांगत आहे. येरी म्हणती तू चंचळ पाही तुझं वसने सर्व ठाई बरवा उखटा विचार नाही आम्हात राहण्या योग्य नवसी. गोमाता म्हणते बाकीचे देव राहायला हरकत नाही पण तू फार चंचल आहे. लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे. त्यामध्ये 10 वस्तू चंचल सांगितल्या त्यामध्ये लक्ष्मीचा वास आहे. 10 गोष्टी मवरून सुरू होतात. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्सो मकारो दश चंचला. या 10 मकार चंचल आहेत. मकार म्हणजे मवरून सुरू होणाऱ्या गोष्टी. मनो मधुकरो मेघो मानिनी सगळ्याचे अर्थ सांगायला वेळ फार जाईल. मनो मन मधुकरो भुंगा एका फुलावर स्थिर होत नाही. मेघो मेघ चंचल आहेत. हवा आली की लगेच. मानिनी म्हणजे स्त्रीचं मन अत्यंत चंचल आहे बरं का. एक साडी घेण्याकरता 100 साड्या फिरतात पाहतात त्या आणि घेतात पहिल्या नंबरची. याला म्हणतात मानिनी. मदनो काम मरुत हवा मा म्हणजे लक्ष्मी मदो अहंकार मरकटो माकड आणि मत्सो पाण्यातला मासा. अशा 10 गोष्टी चंचल आहेत. म्हणून तू चंचल आहे आणि तू राहणार नाही आणि म्हणून मी तुझा अंगीकार करणार नाही. लक्ष्मी फार चंचल आहे. आतापर्यंत कोणाजवळ स्थिर राहिली का? किती करकरीत नोट तुम्ही मागं ठेवा. हा आपण अगोदर कोणत्या देतो? हा मळक्या सुरा त्या चुरगळलेल्या जोडलेल्या नाही का. महाराज लोकायला जर दक्षिणा द्यायची असली तर मग तर फाटक्यात जास्त येतात नाही का. येतात जोडजाड केलेल्या देत जा. काही हरकत नाही दिल्या तर चालतात. पण कमीत कमी एका ठिकाणी प्रदीप महाराज भागवत झाल्यानंतर 80 नोट दिली हो मला. 80 नोट दिली की ती अर्धी 20ची होती आणि अर्धी 50ची होती. जोडून द्या पण 2 50चेच तुकडे द्या नाही तर 2 20चेच द्या नाही तर 2 10चे द्या तुकडे. जोडून का द्या ना. पण एक 20चा तुकडा आणि एक 50चा तुकडा जर जोडून दिला तर ते किती रुपये झाले? 35 रुपये झाले. किती झाले? गोपाल कृष्ण भगवान की 35 रुपयाची नोट मोदीनं काढली नाही पण माझ्यापर्यंत ती येऊन पोचली. लक्ष्मी फार चंचल आहे. तव लक्ष्मी बोलिली भये मी तुम्हात आलीये तरी अंगीकार न करा हे उचित नव्हे. आता मी आलीये सगळ्या देवांचा तुम्ही अंगीकार करताय मला टाळू नका. यावरी म्हणती गाई तुम्ही अपमानता काही आम्ही करी जेत नाही. तू चंचळ म्हणून वर्जितो. तुझा अपमान नाही पण तू चंचळ आहे. आणि
लक्ष्मी धनामुळे त्या ठिकाणी इतरही बऱ्याच वाईट काही गोष्टी होत असतात, म्हणून तुला अंतर ठेवलेलं बरं. तव श्री म्हणे परियेसा करुणी अनेक तपस्या, माझी कृपा कटाक्ष इच्छा ब्रह्मादी करता ती. अहो लक्ष्मी माता म्हणून राहिल्या, तपश्चर्या करून ब्रह्मादिक लोक त्या ठिकाणी काय करतात, माझी इच्छा करतात. वा, आजचा हार सुद्धा फार सुंदर. म्हणतच होते आले आले की आज मला फुलले, पण आणि माझ्या एका कृपा कटाक्षासाठी सगळं जग माझ्या पाठीमागे लागलेलं आहे. तू माझा त्याग करतेस का? त्या मज तुम्ही केवळ अपमानिले ख्याती होईल, तरी तुमचा कुत्सित असेल देहभाग जो. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी माझा त्याग केला तर यात कोणाचा अपमान आहे? तुमचा अपमान आहे. मोठ्या माणसानं जर एखाद्या सर्वसामान्याचा स्वीकार नाही केला तर त्यात कमीपणा कोणाचा आहे? मोठ्या माणसाचा कमीपणा आहे. त्यांना जे आले ते त्या ठिकाणी काय केले पाहिजे, लहान मोठे स्वीकारले पाहिजे. म्हणून तुम्ही असं करा ना, तुमचा जो कुत्सित भाग आहे, ज्याचा कमी महत्व आहे, त्या भागामध्ये मला ठेवा. कोण म्हणतंय? जिच्या माग तुम्ही आम्ही पळतो ती गोमातेला म्हणती मला तुमच्यामध्ये वास द्या. ते तुम्ही वसेन सही तव म्हणती सकळ गाई. अहो आम्हामध्ये काही नाही कुत्सित, आमच्यात काहीच वाईट नाही, आमच्यात काहीच कमतरतेचं नाही, आमच्यात सगळ्या गोष्टी चांगल्याच आहे. मग सर्व गायींनी विचारून गोमय गोमूत्र दिसतानी पद्मालयेचे वास्तव्य जाणी कल्पिले देखा. चला, सर्व गायींनी मग त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला स्वीकारलं. गोमय आणि गोमूत्र म्हणजे शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये लक्ष्मी मातेला वास त्या ठिकाणी दिलेला आहे. ऐसा करिताची संकेत लक्ष्मी रिगाली गोमूत्र शेणात, म्हणून ह्या प्रभाव यथार्थ सांगितला. तव धर्म प्रश्न करी गोलोक सर्व लोका उपरी, हे सांगितले जे उत्तरी. मग भीष्म बोलला, जे गोलोक आहे ते सर्वात उंच उपर आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. ते कसं? भीष्म म्हणतात, ऐके ब्रह्मयाचा इतिहास, ऐके इंद्र ब्रह्म्याचा इतिहास, पूर्वे इंद्रे मारिले दैत्यास, तेने पावले संतोष समस्त देव ऋषी. इंद्र आणि ब्रह्माचा एक इतिहास त्या संबंधित आलेला आहे. इंद्राने सर्व दैत्यांना मारलं, सर्व देव संतुष्ट झाले. मग ब्रह्मया जबळी गेले, आनंदे सेवा करते जाहले, तेथे इंद्रे ब्रह्मया पुसले की गोलोक उच्च कापा. ब्रह्मदेवाजवळ सगळे गेले, आनंदाने सेवा करतात. इंद्रानं ब्रह्मदेवाला विचारलं की गोलोक सगळ्यात श्रेष्ठ काय? आमच्या स्वर्गापेक्षा गोलोक श्रेष्ठ कसा? यावरी ब्रह्मा म्हणे काही, गायीचा महिमा जाणवत नाही, गायी वाचुनी काही यज्ञ सिद्धी न पवती. गोलोक का श्रेष्ठ आहे? तर गायीचं महात्म्य श्रेष्ठ आहे. गायीचं महात्म्य का श्रेष्ठ आहे? गायीशिवाय कुठलाच यज्ञ पूर्णत्वाला जात नाही. मी तुम्हाला सांगितलं, पंचगव्य घेतल्याशिवाय यज्ञाला प्रारंभ यजमानाकडून करता येत नाही. सगळ्या यज्ञ सामुग्रीवर त्या ठिकाणी ओम अपवित्रो वा काय हा मंत्र म्हटला आणि पाणी गोमूत्र शिंपडलं की मग ती सगळी यज्ञ सामुग्री काय होते? शुद्ध होते, पवित्र होते. आणि मग त्या ठिकाणी कार्याला सुरुवात होते. हे गायीशिवाय कोणत्याच यज्ञाची सुरुवात नाही आणि पूर्णाहुतीशिवाय गायीशिवाय नाही. जाऊ नैवेद्य जर एखाद्या देवाला अर्पण करायचा असेल आणि आपण त्या देवाची प्रतिमा किंवा तो देव तिथं उपलब्ध नसेल तर आपण गोमुखी देऊन टाकतो की गाईला तो त्या लक्षित यजमानाला लक्षित देवाला तो पोचून जातो, म्हणून गाईला अर्पण करतो. वृषभतरी गायीचे सुत तया पासव कृषी होत, धान्य निपजती आहेत व्रीह्यादिके. बर, गायीचे जे सूत आहेत म्हणजे वृषभ बैल आहेत, यांच्यापासून व्यवहार चालतो, शेती होते, कृषी पिकते आणि धान्य त्या ठिकाणी उत्पन्न होतात. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा गायीचं महात्म्य आहे, आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा गायीचं महात्म्य आहे. आणि गायीपासून घृतोत्पत्ती ऐसी उभय पदार्थी होय यज्ञाची निष्पत्ती, म्हणून गायी उत्तमा. आता लोकी उच्चता कारण तेही ऐके सावधान, पूर्वी देवयुगी जाण अदिती कश्यपकांता. अजून तुला एक कारण सांगतो, हे व्यावहारिक कारण पटलं तुम्हाला? गायीवर भरपूर व्यवहार चालायचा पूर्वीच्या काळामध्ये. ज्या घरी शेती नसायची त्याही घरी गाय असायची. मग त्या गायीला चारायचं कुठं? स्पेशल गायरानं असायची. आणि काही गायी पाळणारे लोक असायची, म्हणजे
ते फक्त त्या गायरानात गाई नेऊन चारायचे. संध्याकाळी घरी आली त्या आईतं त्यांनी दूध काढायचं, आपल्या घरही त्याच्यावर चालायचं, काही आर्थिक बजेट सुद्धा बसायचं. शेणानं घर सारवल्या जायचं, शेण्या गौऱ्या तापल्या जायच्या, म्हणजे गॅसचं काम नव्हतं. हा सगळा व्यवहार चालायचा. हे आपल्या जवळचं होतं म्हणून आपल्याला त्याचं महत्व कळत नाही, पण ते हे सगळं त्या ठिकाणी त्या गोष्टी चालायच्या. आता गाई पाळणंही बंद झाल्या, गायरानही त्या ठिकाणी गायरानही संपले. अशा प्रकारे ज्यांच्याकडे शेती त्यांच्याकडे सुद्धा गाय बैल राहिले नाही. आमच्याकडे सुद्धा आता फक्त काय गाई आहेत, बैल त्या ठिकाणी राहिले नाही, कारण शेतीसाठी दुसरे यंत्रसामुग्री त्या ठिकाणी आल्या आणि त्याच्यामुळे बजेट वाढलं नाही. यंत्रसामुग्री आली ती काय चाऱ्यावर चालते का? नाही. चारा फुकट होता, पडीत होते. आता चारा फुकट नाही, चारा कापायला यायचे आमच्या, नाही का? 4-4, 5-5 एकराचं गवत ते काय गाय रमना होता, रमना, नाही का? ज्याच्या ढोरं एकदा गेले की रमत होते त्याला काय म्हणायचे? रमना म्हणायचे, नाही का? आता ते काहीच राहिलं नाही. आता बस डिझेल टाकलं की मशनी पळतात, म्हणजे खर्च वाढला. गॅस भरून आणायचा खर्च वाढला, गवऱ्या राहिल्या नाही, जळतण राहिलं नाही. चला, म्हणून व्यावहारिकही दृष्ट्या त्या ठिकाणी गाईला महत्व आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा गाईला त्या ठिकाणी महत्व आहे. गाईच्या खुरामध्ये 4 वेदाचा वास त्या ठिकाणी आहे. पुन्हा अशी गाय श्रेष्ठ आहे. या संबंधित एक कथा आपल्याला सांगणार आहे. देवयुगातली म्हणजे कर्तयुगातली, सत्ययुगातली. 3 नाव आहेत पहिल्या युगाला, देवयुग, कृतयुग, सत्ययुग असं काहीतरी. चला, कश्यपाची कांता अदिती, ती तप केले पुत्रार्था, ते देखुनी दक्षसुता सुरभी गौमाता तपश्चर्या करीत. तिने तपश्चर्या केलेला आहे पुत्रा करता, आणि ते पाहून दक्षाची कन्या सुरभी ही गौमाता होती, हिनं सुद्धा तपश्चर्या केली. दिव्य वर्ष सहस्त्र अमुप धर्मार्थ करीतसे तप, ते देखुनी समीप मी संतोषे पावलो. बघा कोण कोणाला सांगताय? ब्रह्मदेव इंद्रादिक देवांना ही कथा सांगतात बरं का. तर मी पावलो म्हणजे ब्रह्मदेव त्यांना पावलेले आहेत. कोणाला? दोघी तपश्चर्या करतात, एक अदिती आणि एक दक्षाची कन्या सुरभी. म्या म्हणितले सुरभीसी वर मागे व मजपासी, येरी म्हणे मजसी नाही मागणे. सुरभी जी आहे गौमाता सुरभी, दक्षाची कन्या, काय पाहिजे तुला? मला काही नको, ऐकून ऐसिया बोला, मज थोरा आनंद जाहला. मग म्हणे तुझा लोक भला, होईल सकळावरी. काहीच नाही पाहिजे. ज्याला काहीच नाही पाहिजे तो जास्त आवडतो ना. देवाला कोणता भक्त जास्त आवडतो? जो काहीच मागत नाही तो जास्त आवडतो. ज्याची लिस्ट तयारच असते, एक पूर्ण झाले की दुसरं, दुसरं झाले की तिसरं. देवाला तो आवडत नाही, त्याची इच्छा पूर्ण करतो देव, तो व्यवहार घ्यायचं आणि द्यायचं, त्याच्यावर काही प्रेम नसतं. फक्त त्यानं भक्ती केली की त्याचं फळ देऊन टाकून मोकळं व्हायचं. पण देवाला आवडता कोणता आहे? जो काहीच मागत नाही तो. चला, आणि मग सांगितलं तुम्हाला काहीच मागत नाही पण सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी सगळ्यात श्रेष्ठ तू होशील. गाईला सांगितलं, गोमातेला, सुरभीला. भूलोकी तुझ्या संतती त्या सर्व पूज्य होती, जरा मरणाची भीती नाही लोकी तुझ्या, नाही अमंगळ काही हे विधीने सांगता पाही, इंद्रिय साधारण गाई मानिले देखा. आणि तुझ्यामध्ये अमंगळ काहीच नाही, सगळं पवित्र. सगळ्या तुझ्या होणाऱ्या सगळ्या गायीच्या संतती पूज्य होणार आहे. आणि मग अशा प्रकारे इंद्राला ते मान्य झालं आणि इंद्रानं सुद्धा पूजन केलं. धर्मरायासी म्हणे भीष्म, हे गोमहात्म्य उत्तम, तुझं कथिले संकलोन प्रसंगानुसार. अशा प्रकारे गोमहात्म्य इथं प्रसंगानुरूप आपण ऐकलेलं आहे. तव धर्म म्हणे गंगा नंदना, गायी भूमी स्वर्ण जाना, ही महादाने दक्षिणेविना निर्फळ होती. धर्मराजाची पुन्हा एक शंका आहे. गायीचं दान, भूमीचं दान, स्वर्णदान ही महादाने दक्षिणेशिवाय त्या ठिकाणी निर्फळ होतात. बरं, दक्षिणेशिवाय म्हणजे कसं आहे का? ते दक्षिणा आणि स्वर्ण एक, त्याची उत्पत्ती किमात्मक, हे सांगावी इत्यादिक. मग म्हणे भीष्म, ते दक्षिणा आणि स्वर्ण एक. ही महादान आहेत 3, भूमी,
भूमिदान, स्वर्णदान आणि गोदान तिन्ही त्या ठिकाणी महादान आहे, श्रेष्ठ आहे. तर यामध्ये दक्षिणा स्वर्ण ही एक आहे. तर याची उत्पत्ती कशी आहे ते सांगा असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पूर्वी ऐके कुंती सुता, नाशला शंतनू माझा पिता, मग मी श्राद्ध कराया तत्वता गेलो गंगाद्वारी. आता भीष्माचार्य सांगताय ते वृत्तांत. भीष्माचार्य म्हणतात माझा पिता शंतनू. शंतनू महाभारत अगोदर आपलं झालेलं आहे यातच. तो शंतनू माझा पिता तो नाशला. नाशला म्हणजे संपला, नाश पावला. नाशिवंत देह जाणार म्हणजे नाश याचा होणार, नाश झाला. मी श्राद्ध करायला गेलो गंगाद्वारी म्हणजे भीष्म. तेव्हा जानवी माऊली तेही मज साह्य झाली. मग दर्भे घातली भूमंडळी वेदाज्ञाप्रमाण. आणि मग श्राद्ध करायच्या बाबतीत दर्भ गवताचा फार त्या ठिकाणी उपयोग आहे. त्या गरुड पुराणात भरपूर उल्लेख आलेला आहे. आणि मग त्या भूमंडळावर त्या ठिकाणी दर्भ घातलं. तिथं माझी माऊली म्हणजे गंगा माता सुद्धा आली. पिंड देऊ मांडिला त्यावरी, तो दर्भ भेदुनी त्या अवसरी. शंतनूचा हात बाहेरी निघाला प्रत्यक्ष. गवतावर पिंड त्या ठिकाणी ठेवले पिंडदान करायला. तर त्या गवतातून अचानक शंतनूचा हात वर आला. तो चिन्हांनी ओळखीला, मनी विस्मय वाटला. साक्षात पिता आला आपुला पिंड घ्या वयासी. आनंद वाटला, ओळखला चिन्ह हाताचे, हे आपल्या वडिलाचाच हात आहे. आणि ते स्वतः आले. विचार उपजला यावपरी, जे वेदाज्ञा पिंड द्यावा दर्भावरी. तरी प्रत्यक्ष पिंड घेऊन करी काय पिते करी जती. विचार आला माझ्या मनामध्ये, वेदाच्या आज्ञेनं आपण पिंडावर त्या दर्भावर पिंड त्या ठिकाणी ठेवत असतात. पण आता जर प्रत्यक्षच हात आलेला आहे, मग आता दर्भावर कशाला ठेवायचा, पिंड कुठं द्यायचा, हातावरच आपण बाबाच्या पिंड टेकू. ऐसे मनी निर्धारून केले शास्त्रोक्त पिंडदान. तेव्हा हस्तांतरदान पावला तोची. शास्त्रोक्त पिंडदान तिथे केलं, ते हस्त काय झाला, अंतर्धान पावला म्हणजे गुप्त झाला तो हात. या उपरी रात्रो स्वप्नी सर्व पितर संतोषणी. बोलिले मज प्रति येऊनी धन्य सुता सर्वज्ञा. त्या रात्री स्वप्नात सगळे पितर आले, पूर्वीचे सगळे पूर्वज. सांगितलं की आम्ही तृप्त झालेलो आहे, धन्य आहे बाबा तू. काजे शास्त्र प्रमाण कवनी. रहाटे चिना तुझ वाचुनी. हे परीक्षा पाहण्या लागुनी निघाला हस्त. अरे शास्त्र ऐका काय झालं होतं. हा तर बाबा तू शास्त्र प्रमाणानुसार त्या ठिकाणी सगळं हे केलेलं आहे. तुझी परीक्षा घेण्याकरता आमचा हस्त त्या ठिकाणी वर आला होता, पण तू बरोबर ओळखला, बरोबर पिंडदान केलं, म्हणून आम्ही प्रसन्न आहोत. आम्ही संतोषलो समग्र. परिपूर्वज देव ऋषीश्वर. आधी करून प्राणी मात्र तरीच संतोषतील. आम्हाला आनंद झालेला आहे. सर्वांना पूर्व ऋषीश्वर सगळ्यांना आनंद झाला. जरी जितके दान यज्ञ तेच दक्षिणा देशील सुवर्ण. ते सांग धर्म सगुण होईल अधिक. आणि मग त्यांनी मला काय सांगितलं की या सगळ्या दानासमोर तू दक्षिणा जर दिली तर त्याचा अधिक फळ प्राप्त होईल. हे ऐकून जागिन्नलो थोर विस्मया पावलो. सुवर्णदान करिता जाहलो तया उपरी. आणि मग मी सुवर्णदान त्या ठिकाणी त्यानंतर सोन्याचं दान केलेलं आहे. आता एक कथा अवधारी. परशुरामे मारून क्षेत्री. केली अश्वमेध भारी शोधनार्थ. आणखी एक कथा भीष्माचार्य सांगतात धर्मराजाला की परशुरामानी सगळी ही कथा आपली झालेली बरं का. कथा कल्पतरूमध्ये सर्व पृथ्वी 21 वेळा काय केली होती, निःक्षत्रिय केली, क्षत्रियच ठेवले नव्हते. आणि मग अश्वमेध यज्ञ करण्याकरता ते निघाले. तरी कृतपुण्य विशेषी ऐसे वाटे चिना त्यासी. तेव्हा सर्व ऋषीश्वराशी पुस्ता झाला. आणि मग परशुराम त्या ठिकाणी आपण पुण्य केलं याचं काही विशेष वाटतच नव्हतं अश्वमेध केला तरी. म्हणून मग त्यांनी काही ऋषींना विचारलं. सर्वामध्ये उत्तम काय जेणे पुरुष कृतकृत्य होय. तव वशिष्ठादी उपाय सांगते झाले. वशिष्ठादी उपाय सांगते झाले. सगळ्यात श्रेष्ठ काय आहे. अगा सर्वाहुनी जाण श्रेष्ठ असे सुवर्णदान. येत अतएव महिमा गहन प्रत्यक्षासे. सगळ्याहून श्रेष्ठ काय सांगितलं, सुवर्णदान. राजासाठी बरं का, राजासाठी सुवर्णदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. महाराजे सुरवर करती मुकुटादी अलंकार. मस्तकी वाहती निरंतर म्हणून थोर महिमा. कारण सगळ्यात जास्त ते धारण कोण करतं,
हे राजे लोक मुकुट घालतात, अलंकार धारण करतात, म्हणून त्यांनी सुवर्णदान केलं पाहिजे. ऐके पूर्वी हिमाचळी तप करिता चंद्रमौळी, परिणिता झाला शैलबाळी, तेने झाला तपक्षयो. यासाठी एक कथा सांगितली आणखी. कोणाची कथा? शिव आणि पार्वती मातेची कथा. हिमालयावर त्या ठिकाणी भगवान शिवजी तपश्चर्या करत होते आणि तिथे पर्वतराज पार्वती सोबत त्यांनी काय केला? विवाह केला. आता ते सगळ्या देवांनी विनंती करून पार्वती मातेसोबत विवाह झाला. शिवपुराणामध्ये ती सविस्तर कथा आहे. त्यामुळं काय झालं? तपाचा क्षय झाला, म्हणजे तप भंगलं, मधातच थांबलं ना. आता ते करणंही होतं, कारण शिवजींचा हा विवाह झाल्याशिवाय तो आसूर त्या ठिकाणी तसा मरत नव्हता, कारण त्यानं वरदानच असं मागितलं होतं की शिवपुत्राच्या हस्ते मरण. आणि शिवपुत्र होणं फार अवघड होता, कारण सती अग्नीमध्ये गेली, शिवविराहात तपश्चर्याला बसले. आता पुत्र होणे काही शक्य नाही, कारण विराहानं ते आता पुन्हा विवाह करतील कुठं, झाला तर ते वैरागी मुलगा होईल कुठं. म्हणून त्या वरदान त्या असुरानं त्या ठिकाणी मागितलेलं होतं, तारकासुरानं. आणि मग शेवटी काय झालं? देवानी प्लॅन केला, शिवजींना पार्वती मातेसोबत विवाह करायला लावला. चला सांगा, सगळी कथा झाली, आता थोडक्यात सांगितली तुम्हाला. मग त्यामुळं काय झालं? मध्येच तप खंडलं. बर, तो समागम देखुनी देव सवय होऊनी शंकराची विनवणी करते झाले. आणि मग पार्वती मातेसोबत समागम वगैरे झाला आणि सगळ्यांना भीती वाटू लागली. शंकराला विनवणी करू लागली की तू अमोघ वीर्य पशुपती आणि तैसीच हे पार्वती, तरी तुमचे निसंभोगी उत्पत्ती होईल जे, ते दाह करील सर्वासी, म्हणून कामदेवासी कृपा करून सर्वासी द्यावावर. तुमचं जे तेज आहे पार्वती माता सहन करू शकतात, परंतु बाकीच्यांना त्याचा दाह होईल, कामदेवाला सुद्धा दाह होईल, म्हणून तुम्ही सर्वांवर कृपा करा, वरदान द्या की अपत्याची निमित्त योग न व्हावा स्त्री पुरुषी संतत, सुख समागमे सुरत व्हावे सर्वदा. की अपत्याची निमित्त योग न व्हावा स्त्री पुरुषी संतत, सुख समागमे सुरत व्हावे सर्वदा. मग महेश प्रसन्न झाला, ऐसाची वर दिदला, पाठी ऊर्ध्व रेता झाला श्रीशंकर. काय असेल की अपत्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी स्त्री पुरुषाशी सतत योग न होता सुख समागमे सुरत व्हावे सर्वदा. अर्थ माझ्या मते असा आहे इथे की फक्त पुत्रोत्पत्ती करता स्त्री पुरुषाचा समागम न होता सुखा करता त्या सर्वदा तो समागम व्हावा. मग महेश प्रसन्न झाला, ऐसाची वर दिदला, पाठी ऊर्ध्वरेता झाला श्रीशंकर. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी काय झाले? शिवजी ऊर्ध्वरेता झाले, सगळ्यांना वरदान त्या ठिकाणी दिलं. तेव्हा देवा कोपली भवानी म्हणे तुमचे पुत्र भये करुणी, काम सांडीला उच्छेदुनी माझी प्रजेचा. चला, पार्वती मातेला राग आला की तुमचे पुत्र भये करुणी. त्याच्या पुत्राची भीती वाटणार होती ना, त्याचा होणारा पुत्र काम सांडीला उच्छेदुनी माझी प्रजेचा. आणि म्हणून त्या ठिकाणी भवानी मातेला क्रोध आला. शिवपुराणात असं आहे की बा तिथं विघ्न आलं होतं ना, कोण गेलं होतं मध्ये? अग्निदेव दान मागण्याकरता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या एकांताचा भंग झाला, म्हणून त्यांनी पार्वती मातेने शाप दिला होता या सगळ्या देवांना. पण इथं थोडंसं वेगळं आहे. वर चला पाहू काय दिला शाप. तुम्ही देव समजतो व्हाल की अपत्य रहित, ऐसा शाप झाला तव तेथ नवता वन्नी. हा,
की तुम्ही सगळे देव त्या ठिकाणी अपत्य रहित असाल. म्हणून देवाची पुढं संतती नाहीये. तिथून पुढं त्यांना सगळ्यांना काय दिलेला आहे? शाप दिलेला आहे. तव तेथ नव्हता वन्नी. बरं, अग्नी नव्हता. तो होता भूमी भागाखाली. आता एकदा चंद्रमौळी विर्यावरी परिभूतळी काही पडिले. ते वन्नी माझी पडिले तेथेच वाढते झाले. पुढे तारकासुरे पिडिले त्रैलोक्यासी. आणि पुढे ते तेज अग्नीमध्ये पडलं, ते तिथे वाढलं. पुढे तारकासुरानं या त्रैलोक्याला पीडा दिली. मग देव ब्रह्मया शरण गेले. तया तारकोपद्रव कथिले. म्हणती हव्य कव्य राहिले वेदमार्ग. मग तारकासुराने सगळ्यांना त्रास दिला. सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ऐकोनी सत्यनाथ बोलिले. जेने वेदमार्ग उच्छेदिले. तया लागी वधा वहिले सुरवरांनो. सांगितलं मारा त्याला, तारकासुराला. त्यानं जर आपला परमार्थाला आड येत असेल आणि धर्माची हानी त्याच्याकडून होत असेल तर त्याला मारा. देव म्हणते आमुचे नितया केवी मरण होय स्वामिया. शापिले असे पार्वतीया की अनपत्यत्व पावाल. अपत्य आम्हाला होणार नाही. आमच्याकडून आम्हाला त्याला मारता येणार नाही. कारण पार्वती मातेनं आम्हाला काय दिला? शाप दिला की आम्हाला अपत्य होणार नाही. येरू म्हणे सर्वता परी तेथ अग्नी नव्हता. आणि शिवाची वीर्य आता असे उदरितयाचे. पण हा शाप ज्यांना मिळाला तेव्हा तिथं अग्नी नव्हता. तो पृथ्वीच्या भीतरी गेलेला होता. म्हणजे हा शाप त्याला लागलेला नाही. आणि त्या अग्नीनंच ते वीर्य, आता ते वीर्य कोणत्या ठिकाणी धारण करून, म्हणून अग्नी कबुतरचं रूप घेऊन गेलेला होता. शिवपुराण किंवा भागवतामध्ये सुद्धा ही कथा येऊन गेलेली आहे. आणि त्याच्या पोटामध्ये, त्या अग्नीच्या पोटामध्ये त्या ठिकाणी शिवाचं वीर्य आहे. तो बाळ मारील दानवा म्हणून अग्नी ठाई पाडावा. तो पार्वती भया आगवा लपून राहिलासी. आणि म्हणून तुम्ही आता त्याच्या पोटी, अग्नीच्या पोटी जो पुत्र येईल तो शिवपुत्र आहे. म्हणून तुम्ही त्याला शोधा. तो काय झाला? पार्वती मातेच्या भयानं लपून बसलेला आहे. त्यानं विघ्न आणलं होतं ना. अग्नी कबूतर पाठवला होता दान मागण्याकरता, बरं का. मग तो त्यानंतर पार्वती माता शाप देईल म्हणून तो लपला. शाप दिला पण बाकीच्यांना लागला. तो लपला अग्नी. तो ऐसी आज्ञा पावले देव वन्नीसी गिवसिते झाले. तर रसातळी तापले मंडुकादी. त्यातील एक मंडुका आला. तो देवा सांगता झाला. अग्नि रसातळी लपाला तेने आम्हा तापविले. हा रसातळाला जाऊन लपला होता पृथ्वीच्या खाली अग्नी भीतीनं. पण त्यातले जे काही बेंडक आहेत, बेंडूक कुठं राहतात? जमिनीच्या आत राहतात. 50 फूट विहीर खोदली तरी त्यात काय निघते? जिवंत बेंडकी त्या ठिकाणी निघते. मग त्या अग्नीच्या तापानं ते बेंडूक तपले. मग त्याने निरोप दिला या देवायला. त्याला वाटलं याला निरोप द्यायला घेऊन जातील. तुमचा अग्नी कुठे आहे? रसातळाला आहे, त्याला घेऊन जा. त्या तापे जळ उष्ण झाले. त्या मानवचे साहिले. हे ऐसे सांगितले ते कळले वन्नीसी. आम्हाला ते गरम पाणी सहन होऊन नाही राहिलं. तो अग्नी खाली आल्यामुळे त्याला घेऊन जा. पण त्या अग्नीला कळलं की आपली तक्रार या बेंडकानं केली. तेने शापिले मंडुकासी रसना नव्हे तुम्हासी. ऐसे शापुनी तयासी आपण गेला अन्यस्थळी. आणि मग त्यांनी त्या बेंडकाला शाप दिला काय? तुम्हाला रसना जीभ राहणार नाही. बेंडकाला जीभ नाही का? हा, बरं पाहू पुढं काय होतं. फार लांब आहे ना. मग आता पुढं काही शाप भेटल. मग चला. ते मंडुका शापिले जाणून कृपा केली सुरगणी. तुम्हा जीवान सोनी नाना शब्द कराल. देवाने त्या विषयाने शाप दिला. तुम्हाला जीवा नसेल पण तुम्ही दांगडू जास्त करसाल. हा, नाना शब्द मोठ्यानं आवाज करा. बिळात वसता केवळ निराहार क्षुदे मराल. तै तुम्हा पृथ्वी रक्षिल जीवाल मागुते मृगोदके. काय काहीच खायला नसेल तेव्हा तुम्ही बिळामध्ये जाऊन घर करसाल. निराहार क्षुदे मराल पण पृथ्वी तुमचं रक्षण करेल. काही न खाता तुम्ही निराहार राहूनही तुम्ही जगाल. कुठं? पृथ्वीच्या आत. आणि तिथं गेले समजा मेले तुम्ही, निराहार मराल. पण मृगाचा पाणी पडला की जीवाल मागुते मृगोदके. मृगाचा पाणी पडला की पुन्हा तुम्हाला जीवनदान मिळेल. असा कोण? देवांनी त्यांना वरदान दिले या बेंडकांना. तव अग्निसी पाहुनी हस्ती सांगे देवा लागुनी. जे जाणून यावनी शापिता झाला हस्ती ते. अग्निसी पाहुनी हस्ती सांगे देवा लागून. हत्तीनंही सांगितलं देवांना
मग पुन्हा हत्तीलाही त्या अग्नीनं शाप दिला. आता ती अग्नी इकडे खाली येऊन बसेल होता आणि पृथ्वीत पाणी गरम झालं होतं. मग हत्तीनंही निरोप द्यायला की अवयाला घेऊन जा अग्नीला. मग हत्तीला काय शाप दिला ऐका. तुमची जाती आघवी त्याची उपराटी जीवा व्हावी, हे बोलून स्वभावी शमी गर्भी लपाला. तुमच्या सगळ्या हत्तीच्या जातीची जीभ उलटी होईल. मग हत्तीला जीभ कुठं आहे? ते तोंड आहे, जीभ म्हणजे खाली लोंबेले. ही सोंड म्हणजे काय आहे? हात हा? झाला मग ते हा उलटी का हत्तीची आतली जीभ? बाबा असं आहे ते. आपल्याला इतर काय कोण जाऊन पाहिलं यायला माहिती. आतली जीवा ती काय आहे? उपराटी. यांची सोंड ती काय आहे? नाक आहे. नाक. नाकानं त्या ठिकाणी हत्ती काम करतो. नाकानं वांगी सोलणं बहुतेक ती म्हणा असेल ती काहीतरी. पुढं तो अग्नी निघला आणि कुठं लपला? शमी गर्भी. शमीचं झाड आहे ना, त्या झाडामध्ये. तो हस्तीचा शाप जाणून तया म्हणले सुरगणी, उपराटी जीवा निदानी होईल मात्र. बाबा तुझी उपराटी देवाने पुन्हा हत्तीला शाप दिला. उपराटी जीवा तुझी मृत्यू समयी होईल, तोपर्यंत चांगली राहील. परितीये जीवे केवळ तुम्ही सर्व रस जाणाल आणि वाणीही उच्चाराल उच्च स्वरे. उच्च स्वरानं तुम्ही सुद्धा त्या वाणीनं उच्चार करू शकाल. मग हत्तीचा आवाज मोठा आहे. असो शमीगर्भी अग्नी गेला, तो पोपटे देखिला. मग देवा सांगता झाला म्हणून देव तेथे गेले. पुन्हा अग्नी पळाला. शमीगर्भात होता ना, त्याचा निरोप दिला पोपटानं. पुन्हा तिथून पळाला. पुन्हा देव मागं गेले. तव ते वन्नी कळले. मग शुका ते शापिले. पुन्हा त्या शुकाला म्हणजे पोपटाला शाप दिला अग्नीने की तुम्ही जिव्हा वहिले वळो विपरीत. की तुझी जिव्हा वहिले वळो विपरीत. तुझी जिव्हा त्या ठिकाणी विपरीत वळेल. तुझी जीभ वाकडी होईल. बर. ते जाणून देवी समजते म्हणितले तया शुकाप्रती. तरी रस्व जिव्हा निगुती होईल व्यंकटा. व्यंकटा तुझी वाकडी जीभ सरळ होईल व. त्याला अगोदर वाकडी केली या वन्नीनं, पण देवानी त्याला उशाप देऊन ती रस्व केली पुन्हा. बरं का, सरळ केली. व्यंकट म्हणजे वाकडी. तरी तुझी वाणी शुका मनोर होईल सकळी का. जैसे बोलणे बाळका तैसे बोलशील. उशाप दिला तुझी वाणी मधुर होईल. असो मग शमीच्या ठाई अग्नी देखीला देवाही, म्हणून शमी समजताही मानिला श्रेष्ठ. अग्नीच्या ठिकाणी मग तो शमी अग्नी कुठं राहिला? शमीच्या ठिकाणी राहिला. म्हणून शमीला सगळ्यांनी काय मानलेलं आहे? श्रेष्ठ मानलेलं आहे. म्हणून बऱ्याचशा पूजेमध्ये शमीपत्र आवश्यक असतं. शमीशिवाय पूजा होत नाही, कारण तिथं पवित्र अग्नी देवाचा वास त्यामध्ये होता. असे कारण आहेत यात काही. नाही, मूळ सौंदर्य ती काट्याची. मग अग्नी म्हणे देवगणा सांगा काय असे आज्ञा. एरू म्हणती का पुरुषांना तारकासुरे पिढीले. शेवटी सापडला अग्नी. अरे काय बाबा कशासाठी माझ्या मागे लागले? अरे त्या तारकासुरानं सगळ्या त्रैलोक्याला हाकार केला. बर मग आम्हा पार्वतीये शापिले समजता अनपत्य असे केले. तेव्हा अग्नीने सांगितले देवाप्रती. अरे बाबा आम्हाला अपत्य होऊ शकत नाही असा शाप पार्वतीने दिला. का? आम्ही विघ्न केलं त्यांच्या सुखामध्ये म्हणून. आता त्याच्या मागं कारण होतं शिवजींचा ते तेज सगळ्या जगाला सहन होणार नाही म्हणून. बरं चला असो. पण मग आता अग्नी काय म्हणतो देवांना ऐका. मी वर्तेन आज्ञेप्रमाणे तुम्ही स्वस्थळी आता जाणे. मग बीजे केले वन्नीने गंगेजवळी. ठीक आहे, काय हरकत नाही, मी करतो पुढील प्रक्रिया. मग अग्नी कुठं गेला? गंगेजवळ त्या ठिकाणी गेला. ते अंतरी प्रवेशला सकळ वृत्तांत सांगितला. मग वीर्य गोळ ठेविला ती माझी. ती तेज कुठं ठेवलं? गंगेजवळ ठेवलं. गंगेजवळ कुठं? गंगेजवळ ते अग्नीतलं तेज त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. ते अंतरी तेथे तो गर्भ वाढता धरू न शके गंगा माता. तेव्हा एक दैत्यावचिता गेला गंगेप्रती. गंगा माता इथे धारण करू शकत नाही, कारण ते कोणाचं तेज आहे? भगवान शिवाचं तेज आहे. कारण ते वैराग्यवान होते, तपस्वी होते. त्या तपश्चर्यानं तप्त झालेलं ते तेज आहे, ते कोणी धारण करू शकत नव्हतं. मग तिथं पुन्हा एक दैत्य गेलेला आहे गंगेजवळ. तो जळात प्रवेशला क्रूर शब्द करिता झाला. तेने गंगा झाली व्याकुळा गत प्राणक्षण एक.
एक क्षण त्याने तिथं गोंधळ केला, त्या महाशब्द केला, क्रूर शब्द केला. मग गंगा माता एक क्षणापुरती तिथं गतप्राण झाल्यासारखी झाली. यावरी ते गर्भधारिणी अधिकची असमर्थ होनी अग्निशी म्हणे माझिनी गर्भ नाही धरवत. आता घाबरली ती आणि मग गर्भपात होण्याची शक्यता तिला जाणवली. तिनं सांगितलं अग्नीला की मी हा गर्भ त्या ठिकाणी धारण करू शकत नाही. पिढे करिता पाही गर्भ टाकिले सहसाही पूर्ण सुखासुखी नाही जाणावे तुवा. अग्नी म्हणे तुझ पाही सामर्थ्य असे धरावया मही तरी गर्भधारणी का नाही नको टाकू सर्वथा. तर अग्नी म्हणतात अगं तुला ही धरा सामर्थ्य असे धरावया मही. मही म्हणजे पृथ्वी. गर्भ का तू धारण करू शकत नाही? एवढे पृथ्वीवर तू त्या ठिकाणी विचरण करते तर तू हा गर्भ त्या ठिकाणी धारण केला पाहिजे. अग्नी ऐसे वारिता ही पण मेरू मस्तकी जाऊन गंगेने टाकिले जाण तया गर्भासी. पण शेवटी त्या ठिकाणी मेरू पर्वताच्या मस्तकावर जाऊन गंगेनं गर्भ टाकला. मग गंगा देवी येवोनी सर्व सांगितले वन्ही येरूपसे ती लागुनी की कैसी असे. गंगा म्हणे स्वामीनाथा तो असेच ना वाढता तुझं समान स्वरूपता होणी असे. तो काही वाढत नाही. तिथं टाकलाय आता तो आणि तू तुझ्यासारखा आहे. मेरू झाला दीप्तिमंत पद्मे उत्पली ई मिश्रित नंदनवनापरी अत्यंत शीतळ तो कंदबा परी परिमळवंत तेजे सूर्यकिरणवत तेने गर्भरसे सत्य स्पर्शिली मृतिका. त्या गर्भानं त्या ठिकाणी मातीचा स्पर्श केला आणि त्याचा सुगंध सुटला पर्वतावर. तेने तेची सुवर्ण झाले तेज पर्वती उसळले काही गंडकी माझी राहिले ऐसा तुझा आनंदन. आणि ते जे उसळलेलं तेज आहे त्याच्यापासून काय झालेलं आहे? सुवर्ण झालेलं आहे, सोनं. आणि तेच काही पर्वतावर त्या ठिकाणी उसळलं आणि काही गंडकी माझी राहिले ते ऐसा तुझा नंदन. गंडकी नदीमध्ये जे शालिग्राम आहेत ते शालिग्राम गंडकी नदीमध्ये ते गंडकी शिळा म्हणजे शालिग्राम यात सुवर्ण असण्याची प्रसिद्धी आहे. असं म्हणतात की ते शालिग्राम म्हणजे सुवर्ण आहे म्हणजे तेच. असा हा तुझा नंदन आहे बाबा. अग्नीला गंगा माता सांगू लागली. हा वृत्तांत सांगितला तेने अग्नी संतोषला. तुमच्या लक्षात आलं का? जो सुवर्ण जे तयार झालं सोनं हे शिवजींच्या तेजापासून सुवर्ण तयार झालेले. सुवर्णदानाच्या महत्वाकडे आपण चाललो बरं का. हा वृत्तांत सांगितला तेने अग्नी संतोषला. इकडे तो गर्भगोळ गोळ पोशिला कृतिका ही. आता पुढे तो गर्भगोळ कोणी पोचला तर कृतिका. किती येत्या? 6. त्या 6 कृतिका आल्या आणि त्यांनी त्याचं पोषण केलं. ती कथा सविस्तर शिवपुराणात आई यातही होऊन गेलेली आहे. म्हणून कार्तिकीय नाम झाले कृतिकापासून झाला म्हणून कार्तिक नाम झाले. तेज गुंफेचे ठाई राहिले म्हणून गृहनाम ठेविले त्या बालकासी. हे कार्तिकाची उत्पत्ती असे द्वितीय स्तबकी अनुमती येत कथिली पुनरुक्ती कथा विशेष. द्वितीय स्तबकात थोडी बदलून आलेली आहे पण इथं थोडीशी बारकाव्यानं सोन्याचं महत्व सांगताना त्यातला मधला पॉइंट दाखवला की आता अगोदर आपण ऐकताना ऐकतो अग्नीनं गंगेत टाकलं, गंगेचं त्याची 6 कृतिकानं धारण केले, मग 6 गर्भ झाले. पतीच्या भेवानं त्यांनी सोडून दिले, मग 6चे एकत्र झाले. पण इथं त्यातला मधला भाग थोडा सांगितला की ते अगोदर मेरू पर्वतावर टाकलं होतं त्याच्यापासून सुवर्ण निर्माण झालं आणि काही कृतिकेने धारण केलं. चला अशी ही कथा द्वितीय स्तबकात काही आलेली आहे. तेने तारकासुर वहिला स्वशक्तीने मारिला असो तो तेजो भाग उरला तेची सुवर्ण. आणि जो काही भाग त्या तेजाचा उरला शिव तेजाचा ते सोनं आहे म्हणून त्याची एवढी किंमत आहे आणि ते अक्षय आहे, त्याचा नाश होत नाही. ऐशी सुवर्णाची उत्पत्ती सांगितली ये मती परी प्रकारांते व्युत्पत्ती असे जाण. ईश्वरे वरुण रूप धरुनी याग करिता स्वनैनी देखुनी स्वयंभूनंदिनी स्रवला वीर्य. चला अजून काही ठिकाणी सुवर्णाची उत्पत्ती वेगळ्या ग्रंथामध्ये वेगळा भाग आलेला आहे. कसा आहे की देवानी वरुणाचं रूप धरून याग करिता स्वनैनी देखुनी स्वयंभू अनंदनी स्रवला वीर्य. तर भगवंताने स्वयंभूची कन्या पाहून त्यांचा वीर्यपात झाला. ते पुषा देवे वहिले भुईवरी सरकटिले अग्नी माझी टाकिले तव झाले आश्चर्य. ज्वाळेपासून भृगु विप्र अंगारापासून अंगिर आणि भस्मातून शुक्र ऐसे उपजले.
तर ते भुजभूमीवर टाकलेलं तेज आहे ते अग्नीमध्ये पडलं. त्या ज्वाळेपासून भृगु ऋषी झाला, अत्यंत रागिष्ट अग्नीपासून झाला. बर अंगारा, जो अंगारा आहे, अंगारा म्हणजे राख नाही, आपण म्हणतो अंगारा. हे अंगारा म्हणजे इस्तवाचा. विस्तव कोळशे, तपलेला तप्त कोळशे. तर त्यापासून काय झालं, अंगिर ऋषी झाला. आणि भस्म म्हणजे राख, राखापासून शुक्र झाला. अत्री झाला अश्रूपासून रक्तापासव कांचन, ऐसा तो ब्रह्माग्नी जाण सर्व देवमय. अशी एक कथा आहे. अत्री अश्रूपासून झाला, त्या रक्तापासून कांचन सुवर्ण झालं, असा तो ब्रह्माग्नीमध्ये देवाच्या पडलेल्या तेजाचा प्रताप आहे. त्याचे सारभूत सुवर्ण हे कथा वैशिष्ट्ये आपण परशुरामाप्रती कथन केली पूर्वी. मग ते तद्वाक्य ऐकून रामी केले सुवर्णदान, पावता झाला संतोष गहन ते वेळा. अशा प्रकारे मग परशुरामाला वशिष्ठानं सांगितलं सुवर्णदानाचं महत्व, आणि मग परशुरामांनी सुद्धा सुवर्णदान केलं. ऐसा इतिहास धर्मी ऐकिला, हे याउपरी भीष्म प्रार्थीला, म्हणे जे श्राद्ध विधी वहिला सांगा मज. चला, सुवर्ण महत्व संपलेलं आहे. कशापासून झालं सुवर्ण? शिवप्रभूंच्या ईश्वराच्या तेजापासून सोनं झालेलं आहे, म्हणून त्याची एवढी किंमत आहे. आता पुढचा प्रश्न आहे की श्राद्धाचा विधी सांगा. श्राद्ध बर. तव भीष्म म्हणे प्रत्यक्ष तेथ काळ कृष्ण पक्ष 12 मासाचे लक्ष तया माझे. प्रत्येक महिन्यातला जो कृष्ण पक्ष आहे तो काळ श्राद्धासाठी महत्वाचा. भाद्रपदाचा ही सुद्धा जो काही श्राद्ध काळ आहे तो कोणत्या पक्षाचा आहे? कृष्ण पक्षाचाच आहे. भाद्रपदात जे काही पितृपाठ आहे 15 दिवसाचा पितृपक्ष, तो पौर्णिमेपासून पुढं त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. त्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये चालतं श्राद्ध. प्रतिपदाधिक अनेक फळे पाविजती देख, तैसीज नक्षत्री बहुतेक कामना श्राद्धे. काही तिथीवर आहे महत्व, काही नक्षत्रावर आहे. द्रव्ये तीळ यवादी प्रसिद्ध, शाळी सुगंध उडीद, मृगाधिकांची मासे विविध बोलली असती. तर श्राद्धा करता तीळ लागतात, यव लागतात, सुगंधित उडीद लागतात, आणि मृगाधिकाची मास सुद्धा लागतं. पण कलियुगात मासाचा निषेध आहे. मासाचं श्राद्ध कलियुगात चालत नाही. त्याच्याकरता पर्याय उडदाचं पीठ आहे, गरुड पुराणामध्ये सांगितलेले. पण आपल्याकडं सहसा पाहत होतं ते गव्हाचंच पीठ वापरलं जातं पिंडदान करण्याकरता. 10व्याच्या दिवशी पिंड बनवतात ते कशापासून बनवतात आपल्याकडं? पण शास्त्रामध्ये त्याला उडदाचं पीठ सांगितलेलं आहे. गोघृत गोदुग्ध सार गुड शर्करा पवित्र श्वेतजिरे उपस्कर इत्यादी की. गाईचं तूप, दूध, गुळ, साखर ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या. अपरन्नाधिक काळजान पात्रे कास्य रौप्य सुवर्ण आता वर्जित ब्राह्मण सांगत असे. दुपारच्या काळाला बर का पात्र काश्याची घ्यायची, चांदीची घ्यायची किंवा सुवर्णाची घ्यायची. आता कोणते ब्राह्मण वर्जित करायचे श्राद्धा करतात ती ऐका. असत्यवादी रोगग्रस्त पशुस्वामी वेदरहित वाढ घेणार व्याज गृहित गायक कपटी. ब्राह्मण आहे पण खोटं बोलणारा असत्यवादी, रोगग्रस्त आहे, याच्याकडून श्राद्ध करायचं नाही. पशुस्वामी म्हणजे पशु पाळणारा ब्राह्मण आहे पण पशु पाळणारा, वेदरहित, वेद मार्गाने जात नाही, व्याजानं पैसा वाटणारा, गायक आणि कपटी असा ब्राह्मण असेल तर त्यांच्याकडून त्या ठिकाणी श्राद्ध करायचं नाही. हा ब्राह्मणात श्राद्ध करण्याकरता बर का. तिथं याचे वाक्य न करी परगामिनी ज्याची नारी सर्व विक्रयानाचारी गृहदाहक. जो बापाचा शब्द ऐकत नाही, ज्याची पत्नी व्यभिचारी आहे, जो सगळं काही विकतो, गृह सुद्धा जाळायला तयार आहे. विषादादी सामुद्रिक कलज्ञ राजयाचा शिवगजन तेलकरी गंधवादी जाण तया आळ आला असे. विष विकणारा, सामुद्रिक कला, जादूटोना असतो त्याला म्हणतात, ते राजाचा सेवक जया आळ आला असे. ज्याच्यावर एखादा आळ आला अशाकडून श्राद्ध करू नये. सुतार काम करणार
मित्रद्रोही आणि चोर श्वान सर्पे खादला पामर इत्यादी कवर जावे. ब्राह्मण असून सुतार काम करणारा, मित्राचा द्रोह, मित्राचा विश्वासघात करणारा चोर, सर्पानं किंवा कुत्रा त्याला जर चावला असेल तर तो, आता कुळशीळ संपन्न शांत. कोणता चालतो मग ब्राह्मण श्राद्धाला? ऐका, कुळशीळ संपन्न शांत, जितेंद्रिय, मातृपितृभक्त आणि तयाच्या वचनात राहे सदा. आई वडिलाची सेवा करणारा, आई वडिलाच्या वचनात पालन करणारा असा त्या ठिकाणी ब्राह्मण श्राद्धा करता चालतो. नूतन झाला अग्निहोत्री, वेद पाठक सदाचारी आणि ऋतुकाळी करी स्वस्त्री गमन. नवीन पाहिजे अग्निहोत्री, वेदाचं पठन करणारा आणि ऐशिया ठाई अवधारी, श्रद्धे करून श्राद्ध करी, अक्रोध नम्र ब्रह्मचारी, पूर्वदिनी असावे. श्रद्धे करून श्राद्ध करणारा, श्रद्धेनं त्या ठिकाणी श्राद्ध करणारा, अक्रोध, आणि उद्या जर श्राद्ध कोणाचं करायचं असेल तर पूर्वदिनी आदल्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करणारा. तैसेची श्राद्ध दिवशी राईजे ऐसी नियमेसी, हे करीतो उत्तम लोकाशी पावे जाण. आणि श्राद्धाच्या दिवशी नियमान राहणारा तो ब्राह्मण त्या ठिकाणी श्राद्ध करायला पाहिजे, मग श्राद्ध उत्तम होतं. असा भेटणं काय आहे? दुर्मिळ आहे. मुळात तर काही गावात आता ब्राह्मण राहिलेच नाही विधीला, इतर लोकच आता विधी करून राहिले. नाही, आपल्या गावात तरी बरं आहे की आपल्या गावात खरोखर ओरिजिनल ब्राह्मण जातीचे आहेत, विधी करतात. आता काही करतही नाही, पण काही काही गावात खरोखर ब्राह्मण कशालाच नाही, म्हणजे ते घरच नाही ब्राह्मणाची त्या त्या गावात. आता जे बाकीचे खेडेगाव आहेत आपल्या भागात नाही, असं आहे ते. चला, तर अशा श्राद्धा करता या विधी सांगितलेले आहेत. आता या कलियुगात एवढे तसे ब्राह्मण सापडतात का नाही सापडतात, कोण सांगायचे कोणाला नाही सांगायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. भक्त ग्रंथामध्ये असं वर्णन आहे. तव युधिष्ठिरे पुशिले, हे श्राद्ध कोठून वर्तले, यावरी भीष्मदेव बोले की ऐके धर्मा. श्राद्ध कुठून सुरू झालं? मग ऐका, पूर्वी स्वयंभू मन्वंतरी, त्याचेच वंशी अवधारी, दत्तात्रेय नामे धरत्री राजा झाला. स्वयंभू मन्वंतरामध्ये स्वयंभूच्याच कुळामध्ये दत्तात्रेय नावाचा राजा झाला. बर, त्याचा तिमिराज नृपवर, त्याचा श्रीकांत नामे पुत्र, तो तप करून वर्ष सहस्र पावला मरण. त्या दत्तात्रेयाचा मुलगा, दत्तात्रेय राजा बर का, नाव फक्त दत्तात्रेय. तिमिराज, त्याचा श्रीकांत, तो तप करून मृत झाला श्रीकांत राजा. त्याचा पुत्र शोक करिता अंतरी विवळ होत साता, कल्पने झाला संपादिता श्राद्धा योग्य पदार्थ. त्याचा पुत्र दुःख करू लागला, विवळ झाला, आणि मग त्या मुलानं श्राद्धाची कल्पना त्याला पहिल्यांदा आलेली आहे, आणि त्यानं श्राद्धा करता काही कल्पनेनं पदार्थ जमा केले. प्रातकाळी अवशेषी आमंत्रिले ब्राह्मणासी, मग पितयाच्या उद्देशी केले श्राद्ध. आणि अमावस्येच्या सकाळी त्यानं आपल्या पित्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी श्राद्ध केलेलं आहे. श्राद्ध यज्ञ पूर्ण करूनी विचारिता झाला मनी, हेम्या काय केले जणी ऋषी पितर क्षोभतील. श्राद्ध यज्ञ पूर्ण झालं आणि मग पुन्हा विचार करू लागला की ऋषी पितरांना राखता येणार नाही, मी काय केलं? हे स्वेच्छे सर्व केले, तेने भय थोर उपजले. मग दत्तात्रेयास मरिले तव तो पावला. मी जे केलंय पहिल्यांदा हे बरोबर आहे की नाही, माझ्या पितरांना पावतं की नाही, ऋषींना हे पटतं की नाही. मग त्यानं आपल्या पूर्वजाचं स्मरण केलं दत्तात्रेयाचा. तो प्रसन्न झाले, तो तयासी बोलिला, हा पूर्वी हा पितृयज्ञ म्हणे कल्पिला, तो सर्वता केला तरी भय न धरावे. अरे बाबा, हे जे तू केलं हे काही वाईट नाही, हा पितृयज्ञ. आई वडील गेल्यानंतरच्या सगळ्या विधी केल्या जातात त्या यज्ञाच्या बरोबरीच्या आहे. म्हणून कधी आई वडिलांच्या ज्या उत्तर क्रिया आहेत ना, त्या करत असताना कधी काही गोष्टी कशा असतात की हयात असताना भाऊ भाऊकी अशा काही गोष्टी व्यवहार असतात, हे सगळे बाजूला ठेवायचे आणि उत्तर क्रिया चांगल्या करायच्या. त्याच्याकरता येणारा खर्च जर तुम्हाला स्पेशल जास्त लागला तरी चालतो, नाही का. ते काही असतील कुठं वाद असतात व्यवहारात, तर त्या काळात ते सगळं सोडून द्यायचं. का? कारण नाही दिलं कोण तर त्याचं सगळं पुण्य कोणाला लागणार आहे? ते ज्यानं लावले, ज्यानं केले, ते यज्ञाचं पुण्य, यज्ञाचं. तो एक यज्ञाची आहुत्या टाकावं, आहुत्यासारखं आहे शेवटी. अन्नदान आहे,
पितृयज्ञ म्हणतात त्याला. म्हणून आई वडिलांच्या मृत्यूनंतर बाकीच्या व्यावहारिक गोष्टी बाजूला ठेवून मुलानं हा या पितृऋणातून मुक्त होण्याकरता यज्ञ केला पाहिजे. म्हणून ते सांगतात की तू शोक करू नको, तू केलाय तो चांगला आहे, भय धरू नको, यज्ञ आहे हा केवळ धर्मप्रियसी दृष्ट असे ब्रह्मयासी तुझ वाचून आणि काशी स्फुरण नो हे पाठी दत्तात्रेय काही अग्नोकरादी पाही धर्म उरला तो होता तोही उपदेशीला. मग दत्तात्रेयाने काही त्यातल्या राहील त्रुटी काढल्या, पुन्हा त्याला त्या श्राद्ध पितृयज्ञाचा उपदेश करून त्याला ते सगळं सांगितलं. ऐशिया उपरी सत्य परंपरा श्राद्ध कृत्य भूमंडळ यथार्थ प्रचरले हे. तिथून पुढं मग सगळं श्राद्ध सुरू झालं, ती विधी सुरू झाली. आता छत्र उपानहन दान कथा इतिहास ऐके कुंती सुता पूर्वी जमदग्नी क्रीडता बाण टाकी लक्षावरी. बर, छत्री आणि पायातील जोडे इत्यादी जे दान करायचं आलेलं आहे बघा, गरुड पुराणात नाही ती इथं आहे बरं का. या गरुड पुराणात फक्त दान करायचं सांगितलेलं आहे, पण ते कसं दान करायचं, का करायचं, याच्या मागं काय इतिहास आहे तर ती कथा इथं कथाकल्पतरूमध्ये आलेली आहे. छत्र आणि उपानह दान. उपानह म्हणजे पायात घालायचं जोडा म्हणा, चप्पल म्हणा, त्याला म्हणतात. आणि छत्र, ती छत्रीन जोडा दान करतात ना गरुड पुराण वाचकाला. तर त्यासाठी काय इतिहास आहे, जमदग्नी खेळता खेळता बाण टाकत होता आपल्या लक्षावर. जमदग्नी ऋषी म्हणजे परशुरामाचे वडील. आणि रेणुकेसी म्हणे तू बाण आणूनी देणे एरी जाय पती वचने आणूनी ओपी. हा बाण त्या ठिकाणी टाकायचा लक्षावर, रेणुका बाण उचलून घेऊन यायची. प्लॉट काही भरात येईल नव्हता, चालला टाइमपास. आणि मग ती आपला बाण उचलायची आणि आणून द्यायची. आणि ऐशी दोघी क्रीडा मांडिली तो माध्यान्ह वेळा झाली मस्तकी उष्णे पडिली रेणुका माता. माध्यान्ह वेळ झाली म्हणजे दुपार झाली, उन्हानं तापलेल्या आहेत रेणुका माता, उन्हानं तापल्या, त्या पीडा झाली, त्रास होऊ लागला. मग द्राक्षी छाया देखिली ते तर घडी एक विश्रामली पाठी जमदग्नी जवळी आली कोपोनी आईरू बोलिला. द्राक्षाच्या छायेखाली त्या ठिकाणी घडी एक विश्राम करू लागले. जमदग्नी जवळ आले, रागानं बोलू लागले. रेणुका माता सावलीमध्ये गेल्या थोड्या, पण जमदग्नी ते रागीटच होते, त्यांना राग आला. कापा विलंब लाविला सतीसी चळकंप सुटला म्हणे पायी पोळ झाला पिडिले शरीर. एवढा उशीर का लागला बाण आणायला? तिने सांगितलं अहो वरून ऊन तापतं, खालून पाय पोळून राहिले. म्हणजे आपण म्हणतो पाय जळायला लागला तर त्याला पोळणे म्हणतात तिकडच्या भाषेत. आणि शरीर पिडलं उन्हानं म्हणून द्राक्षी तळी भले स्वामी या विश्रामी येले कोपन करावा येरू हे ऐकून बोलिला. म्हणून मी या द्राक्ष तळावर त्या ठिकाणी थांबलेले आहे. तुम्ही काही राग मानू नका. जेने सूर्याईसे पिडिले तोची विंधनी पडू खाले हे ऐकून द्विज रूप धरिले भास्करे देखा. तो काय म्हणू लागला, ज्या सूर्यानं तुला पीडा दिली त्याच्यावरच आता लक्ष करतो आणि त्याला खाली पाडतो. जमदग्नी होता तो. या सूर्यानं तुला ताप दिला ना, लगेच त्या ठिकाणी खाली घेतो. सूर्याला लगेच लक्षात आलं, त्यानं ब्राह्मणाचं रूप धरलं, खाली आला. नमन करून जमदग्नीसे म्हणे स्वामी 8 मास सूर्य शोषून घ्यावे रस किरणे करुणी. त्यानं बाबा हातपाय जोडले, म्हणे स्वामी 8 मास सूर्य शोषून घ्यावे रस किरणे करुणी. मी काय करतो तर 8 महिने त्या ठिकाणी तपतो आणि सगळे रस शोषून घेतो. आणि 4 महिने काही सूर्य तापत, 4 महिने तपतो, 8 महिने तपत नाही. उन्हाळ्याचे 4 महिने तपतो आणि हिवाळ्यात बी तपत नाही. बरं ऐका, स्वामी 8 मास सूर्य शोषुनी घ्यावे रस किरणे करुणी. आता चातुर्मासी बरवे समयी नीर वर्षावे तेने अन्न होय आगवे सर्व प्राणमूळ. म्हणजे 4 महिने चातुर्मासाचे पावसाळ्याचे, यामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि सगळ्यांचा प्राण रक्षणाकरता अन्नाची निर्मिती होते. सूर्य हा 8 महिने तापतो नाही. हिवाळ्यात थंडी जरी वाजत असली तर सूर्याचा आड थोडी ढग थोडी असतात. फक्त त्या ठिकाणी सकाळी उष्णता कमी असते आणि मग दुपारी
सूर्य असतोच, तापतोच. आपल्या नाही, 8 महिने. तेने अन्य होती यज्ञ अन्न छत्रादी धर्मदान चालता ती तरी कवन अपराध सूर्याचा. तो म्हणू लागला हे माझं काम आहे. मी 4 महिने पाऊस पाडतो आणि 8 महिने तापतो. आणि तापतो म्हणून ती 4 महिने पाणी पडतो. आणि हे जर नाही झालं तर हे सगळं कसं काय चालणार. आणि मग मला मारून माझा काय अपराध झाला बा एवढा. मी जे तापून राहिलो हे रस शोषण करण्याकरता तापून राहिलो, यात माझा दोष नाही. तव ऋषी म्हणे केवळ उष्ण न लगे वाटे शीतळ ऐसा उपाय की सकळ विचारावा तेने. ऋषी म्हणू लागले मग बाबा, अरे बाबा उष्णता नाही लागली पाहिजे, शीतळ वाटलं पाहिजे, असा काही उपाय सांग माझ्या बायकोसाठी. सेवेची जमदग्नी म्हणे म्या तुझं सूर्य जाणिले ज्ञाने तरी शरणागता मारणे उचित नव्हे. चला मग त्या ठिकाणी ब्राह्मण रूपात आला होता ना सूर्य. मग जमदग्नी म्हणू लागला अरे मी ओळखलं तुला, तू ब्राह्मण नाही, तू सूर्य आहे, तुला मारणं उचित नाही. मग सूर्य छत्र पादुका दिधल्या ऋषी प्रती देखा तेहुनी प्रचार झाला ऐका छत्र पादुकाचा. मग सूर्यानं त्या ठिकाणी या जमदग्नी ब्राह्मणाला छत्री आणि पादुका दिल्या. कशा करता? पाय जळू नये म्हणून छत्री दिली. जागी आहे परीक्षा होती. पाय जळू नये म्हणून पादत्राणे दिले आणि ऊन लागू नये म्हणून छत्री त्या ठिकाणी दिली. कधी कधी असं उलट बोलावं लागतं म्हणजे काही गोपाल कृष्ण भगवान की जय. छत्र आणि पादुका दान का कराव्या तर सूर्यानं जमदग्नींना त्या दान केलेल्या होत्या. बघा ही कथा मी गरुड पुराण वाचतो तरी मलाही माहिती नव्हती, पण आज त्याचं ज्ञान झालं. कारण तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरवीत. कल्पतरू मध्ये सगळ्या कथा आहेत. मग सूर्य छत्र पादुका दिधर्या ऋषी प्रती देखा तेथून प्रचार झालाय का छत्र पादुकांचा. तरी छत्र उपानह देती ती य परलोकी सुखी होती. तथा देवतासी मालती चंपक पद्मादिके. आणि देवतांना काय दिलं पाहिजे? मालती चंपक पद्मादिक पदे देवाला अर्पण केली पाहिजे, ते त्यानं प्रसन्न होता. पुष्पे आणि सुगंध धूप गोघृताचे लावी ती दीप तेने सौभाग्य स्वरूप युक्त होती. देवांच्या प्रसन्नतेकरता देवतांच्या प्रसन्नतेकरता सुगंध धूप पुष्प गाईच्या तुपात दिवा लावणे हे सौभाग्य रूप त्या ठिकाणी असतं. उत्तम लोक पावे अंती तळी विहिरी कूप बांधिती ही जळदाने बोली जाती. धर्मशास्त्री काही जळदान सांगितले, तळे बांधायचे, विहिरी बांधायच्या, खोदायच्या, याला जळदान त्या ठिकाणी म्हणतात. तथा आंबावड पिंपळ इत्यादी वृक्ष सुशीतळ रोपण केली अनंत फळ तेने पूर्वजूत धरती. आंबा वड आणि पिंपळ हे जर झाडं लावले तर त्या ठिकाणी त्यानेही अनंत फळ आणि पूर्वजाचा उद्धार होतो. आंबा फळाचा राजा आहे. आंबा हा आवडत नाही असा व्यक्ती त्या ठिकाणी नाही. काही काही लयच आंबे आवडतात नाही का. कच्चे जर आंबे असले ते भाकरी खात नाही, कच्चे आंबेच खातात आधी कडकड. तर आंबा हा प्रिय आहे सगळ्यांना. म्हणून आंबा पूरक आहे. वड आणि पिंपळ हे प्राणवायूदायक वृक्ष आहे. यानं काय होतो? पर्यावरणाचं संरक्षण होतं, ऑक्सिजनची वाढ होते. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये वडाची पूजा देव म्हणून केल्या जाते. वडा पाव म्हणतात ना, हे वडा मला तू पाव. कशा करता? सौभाग्य माझं त्या ठिकाणी मिळण्याकरता. वट पौर्णिमेची पूजा म्हणून तो प्राणदायक आहे, प्राणवायूदायक. आणि पिंपळ अश्वस्थ आहे. अश्वस्थ देवाचा वासच पिंपळामध्ये त्या ठिकाणी आहे. तर म्हणून यांची लागवड जर केली तर अनंत पुण्य प्राप्त होतं. स्वर्ग लोक अक्षय होय दुःख दरिद्र दूर जाय. हे दानधर्म हे धर्मशास्त्री देवीच बलिदाने भारता. ग्राहस्थ्य धर्म रक्षिता उभय काळी बळी हरण करिता पावे उत्तम लोक. बळीराजानं सुद्धा आपलं ग्रस्त आश्रम मध्ये हा दान धर्मावरच बळीराजा मोठा कसा झाला होता? दान धर्मामुळेच. दानामध्ये श्रेष्ठ होता बळीराजा. किती श्रेष्ठ होता? त्याला माहित होतं की आपण याला 3 पावलं भूमिदान देत असताना हा काहीतरी कपट करणार आणि आपला मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे.
हे माहीत असून सुद्धा त्याला माहित होतं म्हणे मग आता जर मृत्यूला विलो आणि आतापर्यंत केलेलं दान ते वाया जाईल का? कारण बटू स्वरूपात आलेले वामन भगवान तो ब्राह्मण जर माझ्या दारातून वापस गेला तर आतापर्यंत केलेलं दान वाया जाईल, म्हणून जीव गेला तरी चालतो. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, पण दान देण्याकरता माग हटला नाही. कनिष्ठ मध्यम उत्तम अनुक्रमे करिता धर्म विद्याधर गंधर्व लोकनाम स्वर्गलोक क्रमेची गोलोक ब्रह्मलोकाधिक पुण्यानुसार प्राप्त देख ऐसे पुण्यात्मे नाना लोक पावता अतिक्रमेची. म्हणून असे क्रमानं त्या ठिकाणी काही लोक आहेत. कनिष्ठ लोक, मध्यम लोक, उत्तम लोक, वर विद्याधर गंधर्व लोक, त्याच्यावर स्वर्गलोक, त्याच्यावर गोलोक आणि त्याच्यानंतर ब्रह्मलोक. मग हे कसे प्राप्त होतात? त्याच्या कर्म पुण्य कर्मानुसार प्राप्त होतात. महापुण्य प्रभावे देख भगीरथ आदी राजे अनेक पावले देखुनी सम्यक्य ब्रह्मेतया विचारिले की तुम्ही ये लोकी आगवे आले तो कोणे दान प्रभावे तव ते म्हणती ऐकावे स्वामीनाथा. भगीरथ आदी लोक त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये अजून राहतात, ब्रह्मलोकाधिकामध्ये गोलोकामध्ये. त्यांना विचारलं तुम्ही इथं कसे राहतात? तर ते म्हणतात भागीरथी तीर्थ सेवने नाना सुवर्ण कोटीदाने केली वांछा रहित म्हणे तपो उपवासादी. आम्ही काय केलं? भागीरथीचं तीर्थ सेवन केलं, म्हणजे गंगाजल सेवन केलं, नाना सुवर्णदान केलं, इच्छारहित तप आणि उपवास त्या ठिकाणी केले, म्हणून आम्हाला या चांगल्या लोकांमध्ये वास मिळाला. ही केली तेने तपोबळे तुमचे दर्शन येत झाले तरी उपवासादी सकळे तपे जाणीजे. हे सगळे तपोबळानं त्या ठिकाणी उपवासाच्या बळानं आम्हालाही प्राप्त झालेले आहे. दरिद्रे एकांतर उपोषण दुसरे दिवशी की जे भोजन तिसरे दिवशी भोजन क्रमे येण्याची. कसं केलं उपवासाचं? त्यांचं एक व्रत सांगितलं त्यांनी. दरिद्रे एकांतर उपोषण दुसरे दिवशी की जे भोजन. एकांतर उपोषण दुसरे दिवशी की जे भोजन एकादशी सारखं, आणि तिसरे दिवशी भोजन येणे क्रमेची. मास उपवासात उपोषण करी त्याचे उद्यापन शक्तीनुसार ब्राह्मण भोजन करी जो कोणी. आणि मग काही मास पूर्ण झाले ठरलेलं व्रत की मग त्याचं काय करायचं? उद्यापन त्या ठिकाणी करायचं, रामलाडू करायचे नाही का. व्रत उपवास उद्यापन हे असतं ना, त्यानं त्या स्वर्गलोक ब्रह्मलोकाधिकांची प्राप्ती होते. ब्राह्मण भोजन वगैरे करायचे. ते सुकृत तारतम्य जाण पावे उत्तमोत्तम स्थान लोकप्राप्ती होय जाण क्रमेची राया. या व्रताधिकाच्या उपवासाधिकाच्या पुण्यानं या उत्तम लोकाची प्राप्ती होते, पण मोक्ष फळाची नाही. मोक्ष फळाचा जर लाभ घ्यायचा असेल तर ज्ञान गुरु ज्ञान संत सेवा हीच आहे. पण स्वर्गलोक ब्रह्मलोक गोलोक या लोकाची सुखाची काही मनातल्या इच्छा पूर्ण होण्याची गोष्ट पाहिजे असेल तर व्रत उपवासच त्या ठिकाणी त्यासाठी आहे. तो सुकृत तारतम्य जाण हे अनुशाशिली भले भीष्मे सविस्तर सांगितले त्याची संक्षेपे निरोपिले श्रोतेयासी. आता याची पुढील कथा भीष्म सांगेल पंडुसुता तेची वंश पाय न बघता बोलिले भारतेसी. तेची संकलोनी सर्व सांगो विस्तार भयास्तव हे दान धर्मा पुर म्हणे मधुकर कवी. इति श्री कथा कल्पतरू त्रयोदशस्तबक मनोहरो दान धर्म कथन प्रकारो अष्टाविशंतितमाध्यायी कथेला. अशा प्रकारे कथा कल्पतरू 13व्या स्तबकातील 28वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव.